अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आता येतो आम्ही। कुठं निघालासा? घरला। रात झाली आहे, घरला जाऊन काम बी आहे ती। यार मी तुम्हाला सांगते बघा, तर गावात जाऊन राहायचं नाही। हत राहायचं बाबी नाही हत आणि मी काही एकली राहू आहे। अहो पर काय पर हा बानू काय म्हणते ध्यानात ये नाही वय? बानूताई हत राहायला काय नाही, पर हे काय कामच करायचं नाहीत मग। काय बोलतीयस? काम करायचं नाही म्हणे? ए बानू मी काम करीन ग। रंग्या आता पडल ते काम कर बरं। वय आणि ते ह्यासाठी कारण तुझ्या बायकोला बसून खाल्ल्याला आवडत नाही। वय मग राहत हात आणि उद्याच्याला मावशीला बी हात घेऊन या। बर पर तुम्ही असं काळजीत का दिसता आहे सा? हाय का आता काळजी करणार नाही वय? हा वाड्यावर पाळत होती म्हणल्यावर तरी मी सांगितलं होतं का ते नंदेशराव वाड्याच्या बाहेर गुटमळताना दिसल्यात मला। अरे आता पतूर माणसासनी दाडून होतं काय चाललं हाय काय नाही याची माहिती काढायच्या। तर आता तर नंदेशरावासनीच धाडलं। पर त्यासनी का बरं धाडलं असेल त्यांनी? अरे असं काय करतोयस रंग्या? अरे नंदी आहे ते महादेवांचा सगळ्यात मोठं भक्त। अरे ते वाड्या बाहेर उभे राहिले ना तर त्यासनी समजा ऐकू येत असल आणि समजा दिसत बी असल। असं 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 म्हणजे हत जी जी काय घडत असल ती समज ते देवीसनी सांगत असत्याल। मला तर अजिबात नाही आवडलेलं महासाताईंनी हे केलेलं। तुम्ही सरळ देवासनी सांगा हे। मी काय म्हणतो तो देवासनी सांगून हिथं कुणाला तरी सांगावा लिवाय बशिव। हा म्हणजे तुला वाटलं तेव्हा दिला सांगावं दाडून आणि येळ आली ना तर म्या सांगावं घेऊन जात जाईन। पहिल्यांदा बराबर बोललासा, पर काय बी झालं तरी देवासनी हे सांगाया होत। अशा परिस्थितीत काय करावं हा प्रश्न मलाही कधी पडला नव्हता। आपण काय विचार करत होतो आणि काय घडलं यातून बाहेर पडण्यासाठी मी काही मार्ग सुचवू शकेन असं मला तरी नाही वाटत। नाही, काहीतरी मार्ग काढायलाच हवा। हे तुम्ही म्हणत आहात? हो, परंतु तुम्ही असं का विचारता आहात? कारण याआधी मी अधिक हस्तक्षेप करू नये, अधिक सहभाग घेऊ नये असं तुम्हाला वाटत होतं आणि आता यातून मार्ग काढावा असं तुम्ही सांगत आहात। हो, कारण त्याशिवाय या सगळ्याला दिशाच मिळणार नाही। आतापर्यंत तुम्ही प्रयत्न केले, आता ह्या वेळी मी प्रयत्न करेन। तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? काळजी करू नका,
अनर्थ घडेल असं काही मी करणार नाही. मला सांगा तरी तुम्ही नक्की काय करणार आहात ते. तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? नाही सांगणार. मला वाटतं की बानूने पुढाकार घेऊन म्हाळसाला सामोरं जावं आणि वेळ पडल्यास तिने क्षमा मागावी. पण बाणाईनेच का क्षमा मागावी? कोणीतरी माघार घ्यायला हवीच ना, आणि त्या निमित्ताने त्या दोघींमधलं अंतर कमी होईल. बघा, विचार करून बघा. मी ठरवलं आहे. म्हाळसा, माते, आज दोघे एकत्र? हो, पण माते तू अजूनही जागी आहेस? तू आला नाहीस तर मला निद्रा कशी येईल? त्याच्यासाठीच मी आलो आहे. पण माते, मलाही निद्रा येत नाही. तुला निद्रा नाही आला काय झालं आहे? ठाऊक नाही. गणेश, म्हाळसेकडून अंगाई ऐकशील तर उत्तम निद्रा येईल. हो, तू एक माझ्यासाठी अंगाई म्हण. गणेश, तू लबाड आहेस. तुझ्यासाठी एक अंगाईने काही होत नाही. अजून गा असं म्हणत राहतोस तू. पण म्हाळसा, तुला निद्रा काय येत नाही? डोक्यात काय कमी विचार आहेत? आणि तुम्ही अजून मला साधना शिकवायला सुरुवात कुठे केली? आपण लवकरात लवकर त्याचा आरंभ करूया. हवं तर आत्ता ह्या क्षणी आरंभ करायचा का? नाही, आज नको. आज मी तुला साधनेला आरंभ करायला सांगतो आहे तर तू नाही म्हणत आहेस. माते, हवं तर तू साधना कर, मी एकटा झोपेन. नको गणेश, मला निद्रा नाही आली तर मी निद्रा देवींना बोलवेन. म्हाळसा, तुला निद्रा देवीची अजून आठवण आहे? अर्थात. तुम्ही मला नाही सांगितले काय घडले होते ते. गणेश, विवाहाच्या आधी एक रात्र म्हाळसेला निद्रा येत नव्हती. तेव्हा मी तिला निद्रा देवीची साधना कर असं सांगितलं होतं. मग मी त्यांना आवाहन केले आणि मला गाढ निद्रा आली. या आदिशक्तीचेच एक रूप आहे. तशी जागृती, तशी निद्रा. तुम्ही दोघेही बोलत बसा, मी आलोच. कुठे चाललात? गडावर सर्वत्र पाहून येतो. मी वाट पाहते. जीव घुटमळतो खंडराया तुम बिना वसा. जीव घुटमळतो, जीव घुटमळतो खंडराया तुम बिना वसायो. जीव घुटमळतो, हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा कसायो ढासळला. सात जन्माचं सपान लावून दोन घडीतच ढासळला. कसा सावरू, कसा सावरू.
बानू, मला तुझी अस्वस्थता कळते आहे. तुझ्या मनात विचारांचे काहूर माजले आहे आणि त्यामुळे तुला निद्रा येत नाही हेही मला कळते आहे. बानू, तुला शांत निद्रा यावी म्हणून मी निद्रा देवीला तुझ्याकडे पाठवतो आहे. कोण आहेसा तुम्ही? मी निद्रा देवी. आपण शांत पहुडावे. मी काही बोलू का? आत्ता फार काही गंभीर नको, परंतु महत्वाचं आहे. बोलावे. तुम्ही काहीतरी महत्वाचे ठरवले आहे असे दिसत आहे. उद्या मी बानूला भेटायला जाणार आहे. आत्ता ते कशाला? तुम्ही उगाच का भेट घेत आहात? गडावर काय सुरू आहे ठाऊक आहे ना? मी म्हाळसांना सांगूनच जाईन आणि त्यांना वाईट वाटणार नाही हे देखील पाहीन. आणि बाणाईला भेटून काय करणार आहात? तेच तर सांगते आहे मी. परंतु तुम्ही इतके अस्वस्थ का होता आहात? कारण आता तुम्ही भेट घेऊ नये असं मला वाटत आहे. श्री खंडेराय आणि श्री म्हाळसादेवी यांच्यात हस्तक्षेप करू नये अशी परिस्थिती आहे. हे तुम्ही म्हणता आहात. आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्ही होता. त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. बर, मी काही बोलत नाही. मी आज जाते. देवी, सांगा. परंतु तुम्हाला ऐकायचं नाहीये ना? सांगा, मी ऐकतो आहे. बर, मला असं वाटतं की असा काही उपाय करावा की ज्याने हा ताण कमी होईल. काय करायचं? म्हाळसा आणि बानू एकत्र याव्यात ह्यासाठी बानूने माघार घ्यावी. पण मला हे चुकीचं वाटत आहे. त्या दोघी गतजन्मी सखी होत्या. त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम होतं.
मग माघार कोण घेत आहे ह्याने काय फरक पडतो? म्हणजे बाणाई पुढाकार घेणार? हो, आणि क्षमा मागणार. देवी, मला हे पटत नाही. मग हे असंच सुरू राहणार का? पण म्हणून हा मार्ग. ह्या निमित्ताने का होईना त्या दोघी एकत्र आल्या तर हे सारच सार्थ नाही का होणार? देवी, मी तुम्हाला थांबवणार नाही, पण तुम्ही पुनर्विचार करा. नाही, परंतु बानूचा होकार असेल तरच तिने म्हाळसाची भेट घ्यावी असं मी तिला सांगेन. माधवा, आपण मला इथे बोलवलं? होय देवा, काही महत्वाचं बोलायचं होतं. बोलावे? देवा, आज पहिल्यांदाच आपली अनुमती नसताना काहीतरी घडणार आहे. माधवा, आपल्याला अनुमतीची काय आवश्यकता आहे? प्रजेसाठी आपण जरी प्रधानजी असलात तरी माझ्यासाठी माधवाच आहात. तरीही देवा, अवतार कार्यासाठी आपणच काही नियम निर्माण केले आहेत, ते कसे मोडायचे? माधवा, मी आपल्याला याआधी असं कधीच पाहिलं नव्हतं. काय झालं? देवा, लक्ष्मी देवींनी काही निर्णय घेतला आहे. निर्णय? आणि ते काय? लक्ष्मी देवी बानूची भेट घेणार आहेत. माधवी, देवी, मी येतच होते. मी तुला सांगितलं होतं की लवकर ये, काम आहे. कुठे होतीस तू? देवी, मी येतच होते. कुठेतरी थांबली असशील काम सोडून. काय झालं की मी येत होते तेव्हा श्री लक्ष्मी देवींच्या कक्षातून मला आवाज आले. मी कानोसा घेतला तेव्हा माझ्या कानावर काहीतरी पडलं. तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? तुम्ही ऐकाल तर म्हणाल की काहीतरी महत्वाचं काम केलं आहे म्हणून. लवकर सांग, नेहमीप्रमाणे लांबाड लावू नकोस. श्री लक्ष्मी देवी गडाच्या पायथ्याशी जाणार आहेत. कशाला? तुम्ही रागावणार तर नाहीत ना? बोल. बानूला भेटायला. तू खरं बोलतेस? अहो, माझ्या कानाने ऐकलंय मी. पण त्या कशासाठी जाणार आहेत हे ऐकलंस का तू? मी प्रयत्न केला पण नको नको. अहो, मी खरंच सांगतेय, मला खरंच पुढचं काही ऐकता नाही आलं. पण काहीतरी महत्वाचं कार्य आहे. घे आणि सगळीकडे असंच लक्ष ठेव. ये तू. आणि तुम्ही सांगितलेलं कार्य? राहू दे. येते.